सदलगा शहर नगरपरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड 10 मार्चला। सदलगा शहर नगरपरिषदेतील बहुमतासाठी राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, जनता दल आणि बहुसंख्येने असलेला अपक्ष यामध्ये मोठी रस्सीखेच। सदलगा शहर नगरपरिषदेमध्ये एकूण 23 निर्वाचित नगरसेवक सदस्यापैकी मूळ काँग्रेस व काँग्रेस प्रणित गटाचे नगरसेवकांची एकूण संख्या 10, भारतीय जनता पक्ष नगरसेवकांची संख्या 9, जनता दल धर्मनिरपेक्ष नगरसेवक संख्या 2, अपक्ष 2 आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार व खासदार 1-1 याप्रमाणे एकूण 25 प्रतिनिधींची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे। शहरात राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पक्ष आणि जनता दल हे 3 पक्ष असून एकाही पक्षाकडे पूर्ण बहुमत सिद्ध करण्यासारखी सदस्य संख्या नाही। त्यामुळे प्रत्येक पक्षाला अपक्ष उमेदवारांची साथ घ्यावी लागणार आहे। जनता दलाचे सुहास वाळके यांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि इतर 2 अपक्ष यांनी साथ दिली तर त्यांची सत्ता स्थापन होईल। अन्यथा काँग्रेसचे 10 अपक्ष 2 मध्ये अभिजित पाटील आणि बसवराज हणबर हे 2 अपक्ष धरून आणि काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे 2 अशी एकूण संख्या 14 होईल आणि बहुमत होईल, परंतु ही प्रारंभिक तार्किक गोळा बेरीज आहे। कोणाची साथ कोणाला मिळेल यावर सत्तेचे समीकरण अवलंबून असणार आहे। शहरातील अनेक उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। नगराध्यक्ष हे पद सामान्य वर्गासाठी राखीव असून उपनगराध्यक्ष पदासाठी परिशिष्ट जाती महिला एससी हा प्रवर्ग राखीव ठेवण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक निर्वाचन कार्यक्रम अधिकारी चिकोडीचे तहसीलदार यांनी दिली आहे। निवडणूक 10 मार्च 2025 रोजी असून मार्च 10 रोजी सकाळी 10 वाजता नामनिर्देश पत्र भरावयाचे आहे। दुपारी 12 पर्यंत अर्जांची छाननी होईल। दुपारचे 12:30 पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत राहील आणि निवडणूक होत असेल तर दुपारी 1 वाजता निवडणूक मतदान कार्यक्रम होईल असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे। सदलगा नगरपालिकेवर एकूण 23 निर्वाचित सदस्यपैकी 10 काँग्रेस गटाचे, 11 भाजपा गटाचे, 2 जनता दल धर्मनिरपेक्ष गटाचे, चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन निर्वाचन अधिकाऱ्यांनी केले आहे। बहुमत सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पक्षाला अपक्षांची मदत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकणार नाही, म्हणून सत्तेची सूत्रे अपक्षांच्या हाती आहेत यात शंका नाही। अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी रस्सीखेच निर्माण झाली असून उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम देखील निर्माण झाला आहे। संपूर्ण बेळगाव जिल्ह्यासह चिकोडी तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांचे व सर्वसामान्य जनतेचे लक्ष या नगरपरिषद निवडणुकीकडे लागून राहिले आहे। सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम।